जय हरी. एकादश स्कंध 5वा अध्याय. आजही आपण नामाचं महात्म्य पाहत आहोत. नामाचा प्रताप मोठा अद्भुत आहे. वस्त्रहरणसमयी द्रौपदी नामानं गोविंदाच्या स्वरूपात तल्लीन झाली. गोविंदानं तिला संकटातून मुक्त केली. नाम आधी व्याधी तोडतं. नामसंकीर्तनानं अंतःशुद्धी होते. कलियुगामध्ये जाणते लोक नामाचंच चिंतन नेहमी करतात. नामाशिवाय श्रेष्ठ असं साधन दुसरं नाही. नामसंकीर्तन करणाऱ्या भक्ताची भगवंताला अत्यंत आवड आहे. वासराला गाय किंवा मोहळाला मधमाशी क्षणभर सोडून राहत नाही, तसा भगवंत नामस्मरण करणाऱ्या भक्ताला सोडून राहत नाही. आपल्या भक्तावर यत्किंचित संकट आलं तरी ते आपण स्वतः निवारण करतो. म्हणून भगवंताच्या नामसंकीर्तनाची खरी खरी गोडी ज्याला लागली त्याला इतर साधनांच्या नादात पडून कष्ट सोसण्याचं कारणच नाही. भगवंताच्या नामसंकीर्तनात आणि त्याचं गुणानुवाद सांगण्यात ज्याच्या मनाला अतिशय आनंद होतो त्याला सगळ्या साधनांचं श्रेय मिळतं. त्यानं तो उद्धरून जातो. इतकंच नाही तर त्याच्यामुळे पृथ्वी पवित्र होते. फक्त एक श्रीरामाचं नाम जर वाणीमध्ये निरंतर राहील तर पापाचे डोंगर फुटून परमानंदाचा साक्षात अनुभव येईल. खऱ्या आवडीनं भगवंताचं नामसंकीर्तन केलं तर भगवंत हृदयात प्रगट होतो. म्हणून नामस्मरणाहून श्रेष्ठ असं दुसरं साधनच नाही. नामच काय ते श्रेष्ठ आहे. आता एकदा काय झालं होतं, भोजराजाच्या पदरी असणारे प्रतिभासंपन्न कवी कालिदास राजाला न सांगता गुप्तस्थळी निघून गेले. किती दिवस कुठे गेले हे काही राजाला माहिती नाही. आणि याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या राज्यातील पंडित भोजराजाकडे आला आणि म्हणाला, मला तुमच्या पंडिताशी शास्त्रवाद करायचा आहे. भोजराजा म्हणाले, मी आपल्याला 8 दिवसांनी कळवतो. कारण इकडे कवी कालिदास कुठे गेले काय गेले काहीच अजून माहिती नव्हतं. पण मग आता नाही बोलवलं तर आपल्या राज्याची नाचक्की होईल. आणि मग तो पंडित निघून गेल्यानंतर आता भोजराजा चिंतेत पडले. काय करावं, कसं करावं, कुठून शोधून आणावं, आणि ही बदनामी आपल्याला नको आहे. आणि असं चिंतेत असताना रस्त्याने एक डोळा नसलेला म्हणजे एक डोळा नसलेला गंगूतेली चालला होता. आता त्यांनी राजाच्या चेहऱ्यावर चिंता पाहिली आणि जवळ आला. म्हणाला, आपल्याला काही चिंता आहे का? भोजराजा म्हणाले, माझी चिंता तुला काय सांगून उपयोग आहे रे. जा तुझं तू ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने पुढे जा. गंगूतेली म्हणाला, सांगा तरी, माझ्या परीनं मी आपणास काही सल्ला देईन. राजाने सांगितलं, बाबा रे, माझ्या राज्यातला कवी कालिदास नाही आहे. आणि हे पाहून बाजूच्या राज्यातल्या पंडितांनी आता वादाचं आव्हान केलं. आता त्याच्या तोडीचा पंडित कुठून आणू? आणि ही चिंता तुला सांगून तू काय करणार आहे रे? जा तुझं तू. तेली म्हणाला, आपण पत्र पाठवा, या रविवारी वादाला या म्हणून. कालिदास नसले तर नसले, त्यांचे गुरु आपल्याशी वाद करतील. राजा म्हणाला, कालिदासांचे गुरु? कोण गुरु? तो म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे राजे सरकार, तुम्ही फक्त सांगा ना म्हणे. मी नकली गुरु होतं, तुम्ही काही काळजी करू नका. राजा म्हणाला, अरे तू डुचका गंगीतेली, तुला काय कळतं म्हणे. ते तत्त्वज्ञान आहे, सिद्धांत आहे. तुला धड बोलता येत नाही, वागता येत नाही, तू काय काही बोलू नको म्हणे, उगी पंचायत होईल. तो म्हणाला, राजे सरकार माझं ऐका तर. राजानं पत्र पाठवलं आणि पत्र मिळताच इकडे तो पंडित घाबरला. कालिदास जर एवढे हुशार तर त्यांचे गुरु किती हुशार असतील. पण आता आव्हान केलेलं आहे, जायला तर पाहिजे. घाबरत पंडित आला. मोठी सभा भरली. गंगूतेली पंडित बनून बसला होता. म्हणजे बाराबंदी, धोतर, जानवं, पगडी, एक पुस्तक घेतलं होतं जवळ. भूक लागली तर 7 भाकरी आणि दह्याचं गाडगं असं जवळ ठेवलं होतं.
तसा राजा नाराजच होता, पण करणार काय. एका उंच खुर्चीवर असं ते आता सगळेजण बसलेले आणि एका उंच खुर्चीवर गंगू तेली जो गुरु बनून बसलेला आणि दुसऱ्या उंच खुर्चीवर पंडित बसलेले. आणि आता दोघांनी राजाकडे बघितलं. राजाने इशारा केला की आता वाद सुरू करा. आता वाद सुरू करा म्हणल्यानंतर जो दुसऱ्या राज्यातला पंडित होता त्यांनी एक बोट वर केलं. तर कालिदासाचे गुरु म्हणजे हा डुचका कोण हा गंगू तेली, त्यांनी 2 बोटं दाखवले. आता पंडिताला चपराक बसली. बापरे म्हणे काही खरं नाही. आता पंडिताने काय केलं, पंजा दाखवला आणि मग या कालिदासांच्या बनावट गुरूंनी म्हणजे गंगू तेली यांनी मूठ दाखवली. आता पुढचा प्रश्न, पंडिताने 7 बोटं वर केली. आता या गंगू तेल्यांनी काय केलं, 7 बोटं वर करून मध्ये आडवी रेष ओढली. पंडिताने इशारा केला कुठे, त्याबरोबर गंगू तेल्यांनी दह्याचं गाडगं पुढे केलं. वाद संपला. पंडित म्हणाले, राजे सरकार मी हारलो. शेवटी हे काय म्हणे कालिदासाचे गुरु आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि असणारच ना म्हणे. आता ते कालिदासाचे गुरु आहेत, मी हारलो म्हणे आणि मी माफी मागतो आणि मी जसा आलो तसा निघून जातो, माफ करा म्हणे मला. राजाला फार आनंद झाला. राजाने लगेच गंगू तेलीची मिरवणूक काढायचं ठरवलं. पण त्याला मिरवणूक काढायची, 10 एकर जमीन बक्षीस द्यायची, पण नेमका वाद काय झाला हे तर कळायला गेलं पाहिजे म्हणे. आपल्या या डुचक्या गंगू तेल्याला एवढं ज्ञान कुठून आलं. बरं म्हणे आधी पंडिताला बाजूला घेऊन विचारू तरी. राजा म्हणाला की आपण दोघंही ज्ञानी म्हणे, कालिदासांचे गुरु काय ज्ञानी, आपण ज्ञानी, आम्ही सगळे सर्वसामान्य म्हणे, आम्हाला काहीच कळालं नाही. जरा पंडितजी स्पष्टीकरण देता का. आता ते शेजारच्या राज्यातले पंडित आलेले म्हणाले, अहो राजे सरकार काय हुशार आहेत म्हणे ते कालिदासांचे गुरु. मी 1 बोट वर करून विचारलं, जगात एक ब्रह्म आहे. तुमचे पंडित 2 बोटं वर करून म्हणाले म्हणे फक्त ब्रह्म नाही तर ब्रह्म आणि माया आहे. मग मी विचारलं म्हणे जगात पंचमहाभूताद्वारे या दोघांचा कारभार चालतो. तुमच्या पंडितांनी म्हणजे कालिदासांच्या गुरूंनी मूठ दाखवली आणि काय सांगितलं, पंचमहाभूत वेगवेगळी आहेत पण या जगात आणि देहात एकत्र नांदतात. मग मी तिसरा प्रश्न विचारला म्हणे, जगात 7 समुद्र आहेत, तर तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी सांगितलं त्यामध्ये आधे मेरू पर्वत आहे, म्हणून आडवी रेष ओढली, 7 बोटं दाखवून मध्ये आडवी रेष ओढली तर तो मेरू पर्वत आहे म्हणून सांगितलं म्हणे त्यांनी. मग मी विचारलं की मेरू पर्वत कुठे, त्या कालिदासाच्या गुरूंनी सांगितलं ना म्हणे की तो पर्वत दधी समुद्राजवळ आहे. आणि हे सांगण्याकरता त्यांनी दह्याचं गाडगं पुढे ठेवलं. शेवटी ते कालिदासांचे गुरुच हो म्हणे. राजा मनातल्या मनात हसले, त्यांची बोलवण केली आणि गंगू तेल्याला जाऊन राजाने विचारलं, का रे डुचक्या गंगू तेल्या, तू एवढा हुशार कधी झाला, एवढं शास्त्र कुठं शिकलं, कसं जमलं म्हणे तुला हे. तेली म्हणाला, अहो राजे सरकार कशाचं शास्त्र कशाचं काय. राजा म्हणाला, म्हणजे काय. अहो त्यांनी 1 बोट वर केलं, मला वाटलं म्हणे माझा एकच डोळा आहे तो आता फोडतो का काय. मी 2 बोटं वर करून सांगितलं म्हणे, बेट्या माझ्या राज्यात येऊन दादागिरी करतो, माझा 1 डोळा फोडतो, मी तुझे 2ही डोळे फोडतो. आता त्याला चपराक बसली म्हणे. आणि मग त्यांनी मला काय केलं म्हणे, पंजा दाखवला. मग मी विचार केला म्हणे माझ्या राज्यात येऊन हा मला हात दाखवतो. मग मी त्याला म्हणलं म्हणे तू मला हात दाखवतो, मी तुला एका बुक्कीत खाली बसवीन. आता त्याला काय वाटलं म्हणे की हा 7 भाकरी खातो. मग त्यांनी मला विचारलं म्हणे 7 भाकरी खातो का. तर मी त्याला सांगितलं म्हणे की नाही, मी तसं 7 खातो, पण सकाळी 3.5 आणि रात्री 3.5 असं खातो. शेवटी त्यांनी मला विचारलं म्हणे कशाबरोबर खातो.
तर मी सांगितलं म्हणे दह्याबरोबर खातो. हे सांगण्यासाठी दह्याचं गाडगं पुढे केलं. वाद संपला, तो हरला आणि कालिदासाचा गुरु जिंकला. आता राजा म्हणाला की खरंच आहे, खरं महात्म्य कशाचं आहे तर नामाचं आहे. कारण इथे तो डुचका गंगूतेली म्हणून बसलेला नव्हता, तर त्याचं नाम काय होतं? कालिदासांचे गुरु. तर नामाशिवाय दुसरं श्रेष्ठ साधन नाही आणि इथे तर नाम या भगवंताचं आहे. आणि म्हणून भगवंताला कीर्तनाचं सुख फार आवडतं. जो कोणी भगवंताचं नामस्मरण सातत्याने करतो, निष्ठेनं करतो, त्याला संतोष प्राप्त होतो. आणि म्हणूनच हरिकीर्तनाने आणि नामाने भोळे भाबडे असंख्य लोक तरुण गेले आहेत. भगवंताच्या नामसंकीर्तनाहून थोर आणि प्रबल असं दुसरं साधनच नाही. हलक्या वृत्तीचे मूर्ख लोक नामसंकीर्तनाची निंदा करतात. नामसंकीर्तनाला विन्मुख होणारे आणि नामाचा द्वेष करणारे मूर्ख लोक स्वप्नात देखील सुख अनुभवित नाहीत. द्वेषी माणसाला कधीच सुख मिळत नसतं. अंतरात द्वेष संचारलेल्या माणसाचा आचार खोटा असतो. थोडक्यात काय तर कलियुगातील खरी शहाणी माणसं सदा सर्व काळ नामसंकीर्तनात मग्न असतात. इतकंच नाही तर ती नामाचा मोठा गौरव करतात आणि आनंदाने आणि प्रेमाने सारखं नामस्मरण करतात. जय हरी.